लगेच फायनली आम्ही आता रेडी झालेलो आहे आणि बाबा आणि मी चाललो आहे आज पारोळ्याला. ते पण एक लग्नाची वरात आहे. आम्ही लवण गल्लीमध्ये आलेलो आहे आणि इकडे असं सुंदर बाळाचं मंदिर आहे. तर जाऊ मंदिरामध्ये आता. इथे असते करत येते बाबा लहानपणी राहिलेले. तरी ते बाबांनी बरंच गाव फिरवलेलं आहे. त्यांचे जे ओळखी येते अशा रस्त्याने चालता चालता असे ओळखीचे लोक भेटतात इकडे. हॅलो गाईज, आय एम फ्रॉम मिस्टर 19. स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती असेल, आपल्या चॅनलचं नाव पहिले क्रेझी ब्लॉग्स होतं, पण आपण आता चेंज करून केलेलं आहे फ्रॉम MH19. आणि चॅनलचं नाव चेंज झाल्यापासून हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी सकाळी सकाळी आलो गच्चीवर आणि जळगावची थंडी म्हणजे आता 14 डिग्री टेम्परेचर आहे. 7 वाजता सकाळचे. मला माहीत होतं आज एवढी थंडी आहे, कारण की मागच्या 4-5 दिवसापासून थंडी थोडी कमी होती. पण मी न काही घालता कुडकुडून वर आलो आहे. आणि आज संडे म्हटलं, चला आता आज ब्लॉग शूट करू. तुम्ही पाहू शकता इकडे सकाळचा नजारा किती सुंदर येतोय. सो बघू आजच्या या ब्लॉगमध्ये किती मजा येते. सॉलिड स्टार्ट अवर न्यू ब्लॉग. लगेच फायनली आम्ही आता रेडी झालेलो आहे आणि बाबा आणि मी चाललो आहे आज पारोळ्याला. कारण की बाबांचे जे बहीण आहे त्यांच्या रिलेटिव्हमध्ये एक लग्न आहे, तर ते लग्न अटेंड करायला चाललं आहे. आता वाजता आहे 8:30 आणि बसने चाललं आहे. लगेच फायनली पारोळ्याला पोहोचलेलो आहे. बसमध्ये तर शूट करताना आहे, कारण की गर्दी होती. आता जाऊ लग्नाच्या ठिकाणी. लगेच इकडे लग्न सुरू आहे खालच्या फ्लोअरला. आणि मला तर माहिती नाही कोणाचं लग्न आहे, पण बाबांचे जे बहीण आहे ना, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न आहे असं बाबा म्हणतात. आता लग्न झाल्यावर इकडे थोडं फिरणार पण आपण बाबा दाखवणार आहे की बाबा पण पारोळ्याला राहिलेले आहे लहानपणी. तर दाखवतील तिकडे ते कुठल्या ठिकाणी राहिले होते आणि आजूबाजूला की पाहण्यासारखं असेल तर पाहू. आणि मग लग्न झाल्यावर निघू जळगावसाठी. जळगाववर यायला फक्त 1 तास लागला. आता जाताना मी म्हणतो बाबांना की जे इलेक्ट्रिक सिटी बस सुरू झाली आहे जळगाव पारोळा असं आसपास जायसाठी, त्याच्याने जाऊन पाहू म्हटलं. त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, ती बस कशी ते पाहू आपण. पाहू आता लग्न झाल्यावर जाऊ जळगावसाठी निघू लगेच. तरी ते लग्न अटेंड करून झालेलं आहे. आता बाबांनी चाललोय पारोळा गाव फिरायला. गावातल्या जुन्या गल्ल्या, तिथं जुनं घर दुकान. चला चला. गावात आल्याबरोबरच बाबांना जुने लोक भेटायला लागले. ते पण एक लग्नाची वरात आहे. आम्ही लवण गल्लीमध्ये आलेलो आहे आणि इकडे असं सुंदर बाळाचं मंदिर आहे. तर जाऊ मंदिरामध्ये आता. जापा इथे रथ आहे मस्त सुंदर रथगृह. आणि बालाजीचं मंदिराचं एंट्रन्स पहा किती सुंदर स्ट्रक्चर. एकदम सुंदर मंदिर आहे. आता पाहू चलो कुठे. फक्त फिरतोय बाबा जिथे गेला का तिथं चालायचं वाटतं. आणि इथे करत येतो बाबा लहानपणी राहिलेलं.
तरी ते बाबांनी बरंच गाव फिरवलेलं आहे. त्यांचे जे ओळखी आहे ते अशा रस्त्याने चालता चालता असे ओळखीचे लोक भेटतात इकडे. आणि आता परत 2-4 जणांकडे बसून झालोय घरांमध्ये अर्धा अर्धा तास. आता निघू आता जळगावला जायसाठी. हा इथला पारोळा गेला आणि त्यासमोर तलाव पण आहे, पण त्याच्यावर आता गवत येऊन गेलंय सर्व. आम्ही आता आलोय बस स्टँडवर आणि वाट पाहतो आता बसची. अशीच ती बस आहे जिने आपल्याला जळगावला जायचं पण किती येत नाही. तरीच फायनली घरी पोहोचलेलो आहे. आमचा असा पोपट झाला की आम्ही थांबलो स्टेशनवर 1 तास, स्टँडवर 1 तास की इलेक्ट्रिक बस येईल. पण ते काही यायच ना आणि जळगावच्या बस निघून जात होत्या. म्हणून बाबा म्हणे चल म्हणे याच्यातच चालले जाऊ. ते नंतर काही जातील त्या बसमध्ये. मग ते गर्दीमध्ये आलो आम्ही आणि बस आजचा हा ब्लॉग इथेच आपण थांबू. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.